अफजल खान म्हणतो हे शिवाजी नाहीये, हे शिवाजी नाहीये. आणि त्या क्षणी चहू बाजूने तलवारी निघाल्या, त्या मेहनतून बाहेर पडल्या, नंगी तलवार चकाकली, रक्ताची चिळकांडी उडाली, सप 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 असे वार झाले. आणि सिद्धी विचारता झाला, अरे कोण हो तू? शिवा सांगतोय मी छत्रपती शिवाजी राजा हूं. सिद्धी विचारतोय अरे कोण हो तू? शिवा सांगतोय मी छत्रपती शिवाजी राजा हूं. एकदा सिद्धी पन्हाळ्याला वेढा लावून बसला होता. वेढा जेव्हा त्यानं सुरू केला तेव्हा उन्हाळा चालू होता. राजांना वाटतं आता उन्हाळा चालू आहे, पावसाळा आल्या सिद्धी वेढा मोडेल. पण नाही, सिद्धी इतका चिपकून बसला होता की गडा खालून गडावर एक मुंगी सुद्धा वर जाऊ शकत नव्हती. राजांना वाटलं हा सह्याद्रीचा पाऊस बघून तरी कंटाळून जाईल. पण नाही, सिद्धी हा गडाला गोचिडासारखा चिपकून बसला होता. सिद्धी काही ऐकायला तयार नव्हता. राजे गडावर अडकून पडले होते. गडावर धान्याची कोठारं संपायला लागली होती. राजांना काळजी वाटू लागली आणि राजांच्या मनात एक कल्पना सुचली, राजांच्या मनात एक युक्ती सुचली आणि राजांना सिद्धीला पत्र पाठवायला सुरुवात केली. माझं खूप चुकलंय, मला माफ करा. मी जिंकलेली सर्व गड किल्ले तुमच्या स्वाधीन द्यायला तयार आहे. माझ्याकडे जेवढा खजिना सापडणार तेवढा तुम्ही घेऊन टाका. मी औरंगजेब खान साहेबांना खुदा मानून त्यांची इमानीद्वारे सेवा करायला तयार आहे. आणि पगळलं ना सिद्धी. सिद्धीला वाटलं शिवाजी राजाच आपल्याकडे येतोय, आता काही खरं नाही. इतका 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 खुश झाला सिद्धी, सिद्धीला आकाश ठेवणं झालं. सिद्धीला वाटलं जे अफजल खानाला नाही जमलं ते मला जमलं, जे शाहिस्ते खानाला नाही जमलं ते मला जमलं. इतका खुश झाला सिद्धी. सिद्धीचे हशम सुद्धा पावसात उभा राहायला कंटाळले होते. आणि ही बातमी पोहोचतात तर ते आनंदाने नाचू लागले. आणि राजांनी मात्र याच संधीचा फायदा घेतला. राजांनी एक योजना आखली. गडावर खलबत झाली, चर्चा सत्र झाली, वेळ ठरवण्यात आली, माणसे ठरवण्यात आली आणि मोहीम फत्ते करण्यासाठी सगळी मायवळे तयार झाले. योजना अशी होती की छत्रपती शिवाजी महाराज सिद्धीला भेटण्यासाठी गडाखाली जाणार. छत्रपती शिवाजी महाराज सिद्धीला भेटण्यासाठी गडाखाली जाणार. पण गडाखाली महाराजांच्या 2 पालख्या जाणार. जर 2 पालख्या गडाखाली जाणार तर 2 छत्रपती शिवाजी महाराज गडाखाली जाणार. एक तर स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आणि मग दुसरं कोण? तीच दाढी, तेच नाव, तोच बांधा, तीच उंची, अगदी हुबेहूब महाराज. आणि त्या दुसऱ्या राजाचं नाव होतं शिवा काशीद. शिवा काशीद नेवापूर गावच्या नाव्ह्याचं पोर शिवा काशीद. शिवाला माहिती तो मरायला चाललाय. अरे ती अशी लढाई नाहीये, तिथं जायचंय, लढायचंय आणि मग जिंकायचंय. नाही, जायचंय फक्त मरणासाठी. समोर फक्त मरण आहे, मरणाशिवाय तिथं पुढं दुसरं काही सुद्धा नाहीये. तरी शिवा मरायला चाललाय मरायला. शिवाला माहिती तो मरायला चाललाय, तरीही शिवा खुश आहे. गडावर सगळी तयारी झाली. शिवाला महाराजांचा अंगरखा घालण्यात आला. शिवाला महाराजांचा जिरेटोप घालण्यात आला. शिवाच्या कमरेला महाराजांची तलवार देण्यात आली. आणि मात्र आता कवड्याची माळ घालताना महाराजांना अश्वानावर होत आहे. शिवा, अरे शिवा, माझ्या जागेवर मरायला चाललास तू. आणि शिवाला घट्ट मिठी मारतात आणि राजांचे अश्रू त्या शिवाच्या पाठीवर पडतात. शिवा, अरे तिथं फक्त मरण आहे शिवा. शिवा तिथं दुसरं काही नाहीये, तू मरायला चालला शिवा. शिवा हसतोय शिवा. राजा म्हणतात अरे शिवा, तू मरायला चाललास तरी हसतोय. शिवा म्हणतो राजा मी खूप भाग्यवान आहे. राजा मी मागच्या जन्मी नक्कीच काहीतरी पुण्य केलं असेल. राजा मी जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आलो असलो ना, तरी मरताना मात्र या अखंड महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी राजा म्हणून मरणार आहे. म्हणून मी खूप खुश आहे राजा. गडावर
गडावर सगळी तयारी झालेली आहे आणि गडावर पालख्याही तयार झाल्या राजांना खाली नेण्यासाठी. आणि मावळ्यांनी आणि राजांना आई भवानीचं दर्शन घेतलं. सगळं सज्ज आहे, सगळं, फक्त शिवा मारायला चाललाय तिथे. शिवाला माहिती तरी तो खुश आहे. शिवानं राजाला शेवटचा मुजरा केला. राजा, राजा, मुजरा घ्या राजा. राजा, तुम्ही काही बी काळजी करू नका राजा माझी. राजा, मी त्या सिद्ध्यालाच काय, सिद्ध्याच्या बापाला बी ओळखणार नाही राजा. राजा, तुम्ही माझी काही बी काळजी करू नका, तुम्ही स्वतःची काळजी घ्या राजा. आणि 2 पालख्या आता खाली यायला निघाल्या. छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी चालली आहे. अंधारातून, खचखळग्यातून, दगडातून, दर्यातून, पुढे पुढे अंधारात, तशीच चिखलात, तशीच चालली आहे पुढं विशाळगडाकडे. आणि दुसऱ्या शिवाजी महाराजांची म्हणजे शिवा काशीची पालखी आली आहे गडाखाली सिद्धीला भेटण्यासाठी. शिवा काशीत पालखीतून खाली उतरले. जसं जसं शिवा त्या शामियान्याकडे जात होता ना, तसं तसं शिवाचं मरण शिवाच्या जवळ येत होतं. सिद्धी खूप खुश आहे. सिद्धीचा शामियाना इतका सजवलाय, हिऱ्यांनी मोत्यांनी सजवलाय नुसतं शामियाना. सिद्धी म्हणतो, आई आहे राजे, आई आहे, शिवाजी राजे आई आहे. आणि आता मात्र 2 संशयी डोळे शिवावर खिळले. सिद्धी म्हणतो, बैठिये राजा, बैठिये, पधारीची. आणि ते 2 संशयी डोळे कोण होते तर ते 2 संशयी डोळे होते फाजल खानाचे. आणि फाजल खानाला आता राहावेच. फाजल खान म्हणतो, हे शिवाजी नाहीये, हे शिवाजी नाहीये. आणि त्या क्षणी चहू बाजूने तलवारी निघाल्या, त्या मेहनतून बाहेर पडल्या. नंगी तलवार चकाकली, रक्ताची चिळकांडी उडाली, सप 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 असे वार झाले. आणि सिद्धी विचारता झाला, अरे कोण हो तू? शिवा सांगतोय, मी छत्रपती शिवाजी राजा हूं. सिद्धी विचारतोय, अरे कोण हो तू? शिवा सांगतोय, मी छत्रपती शिवाजी राजा हूं. सिद्धी एकदा विचारतोय, दोनदा विचारतोय, तीनदा विचारतोय. सिद्धी एकदा, दोनदा, तीनदा तोच सांगतोय, मी छत्रपती शिवाजी राजा ही हूं. फाजल खान म्हणतो, ये शिवाजी हो ही नहीं सकता, नहीं हो सकता ये शिवाजी. सिद्धी म्हणतो, तुम इतने यकीन के साथ कैसे कह सकते हो ये शिवाजी हो नहीं सकता? तेव्हा फाजल खान म्हणतो, मैंने देखा है शिवाजी को, मैंने देखा है शिवाजी को, शिवा के आंख के ऊपर तलवार का निशान है. मी बघितलंय शिवाजी राजांना. आता फाजल खानने कुठं बघितलं असतं शिवाजी राजांना? फाजल खान हा अफजल खानाचा मुलगा आहे. आणि अफजल खानाच्या वधावेळी प्रतापगडाच्या पायथ्याशी फाजल खाननं शिवाजी महाराजांना बघितलेलं असतं. आणि त्यावेळी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी नावाच्या ब्राह्मणानं राजांच्या डोळ्याच्या वरती तलवारीनं वार केलेला असतो. आणि हे फाजलने बघितलेलं असतं. शिवाच्या डोक्यावर तलवारीचं निशाण शोधण्यात आलं. जिरेटोप हटवला गेला, तलवारीचं निशाण दिसलं नाही. परत एकदा सप सप तलवारी निघल्या बाहेर. नंगी तलवार चकाकली, रक्ताची चिळकांडी उडाली. शिवा रक्ताच्या थारोळ्यात खाली पडलाय. आणि सिद्धी विचारतोय, अरे कोण हो तुम? शिवा सांगतो, मैं छत्रपती शिवाजी राजा ही हूं. सिद्धी परत विचारतोय, मरने से आखिरी बार मैं तुझे पूछ रहा हूं कौन हो तुम? आणि शिवा सांगतोय, अरे मैं शिवा काशीदाय. मी जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आलो असलो ना, तरी मरताना मात्र या महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी राजा म्हणून मरतोय. आणि त्या क्षणी शिवाच्या अंगाचे तुकडे तुकडे करून टाकण्यात आले. आणि या स्वराज्यातला मानाचा मोहरा तिथे गळून पडला.